पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीश आधीनमितो पार्वतीश आधीनमितो विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नवर्गनग भग्नकराया विघ्नेश्वर गणपति मगतो विघ्नेश्वर गणपति मगतो पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर पंचतुंड नररुंड मालधर. श्री नटेश्वराला वंदन करून आजच्या कार्यक्रमाची खूप मंगल खूप सुंदर सुरुवात झालेली आहे. आज 5 नोव्हेंबर म्हणजेच मराठी रंगभूमी दिन. जागतिक मराठी रंगभूमी दिनाच्या सगळ्या रसिक श्रोत्यांना सर्वप्रथम खूप खूप मनापासून शुभेच्छा. श्रोते हो, इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM आजच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी विराज सवाई आणि माझ्याबरोबर माधुरी ढमाले आम्ही दोघेही मनापासून स्वागत करतो. श्रोते हो, 1843 साली विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा पाया रचला आणि सीता स्वयंवर या नाटकातून या मराठी रंगभूमीची सुरुवात झाली असा इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि या घटनेचं स्मरण म्हणून 1943 साली एक नाट्य संमेलन भरवण्यात आलं आणि त्याच दिवसापासून 5 नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन म्हणून आपण साजरा करतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण 2 विशेष अतिथींना भेटणार आहोत. माधुरी, त्यांची ओळख करून देशील? नक्कीच विराज. तू म्हणालास की 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनाची मुहूर्तमेढ रोवली गेली असं आपण म्हणूया. या रंगभूमीवरती अभिजातता टिकवणारं आणि श्रीमंत अशी कला सादर करणारं संगीत रंगभूमी हे एक वेगळंच दालन आहे, ज्याने महाराष्ट्राच्या नाट्य चळवळीला एक वेगळी अशी सोन्याची झालर दिलेली आहे. आणि म्हणून आजच्या मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आपण संवाद साधणार आहोत मराठी संगीत रंगभूमीवरती कार्यरत असणाऱ्या 2 दिग्गज व्यक्तींशी, 2 दिग्गज कलाकारांशी. त्यामधील पहिली अत्यंत आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची लोकप्रिय अशी गायिका आणि अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर. तुझं खूप खूप स्वागत आपल्या या आजच्या विशेष संवादामध्ये. नमस्कार. नमस्कार. खूप खूप आनंद होतोय मला माधुरी. विराज, तुम्ही बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला सुद्धा आनंद आहे की रंगभूमीवरची जी शकुंतला आहे, रुक्मिणी आहे, ती आज आमच्यासोबत बसलेली आहे. आणि त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत संजय गोसावी. आपण सुद्धा मराठी संगीत रंगभूमीवरले कलाकार आहात आणि सर्व नाट्य चळवळीमध्ये सक्रिय भाग घेणारे कलाकार आहात असं मी म्हणेन. दोघांची सविस्तर ओळख नक्कीच आपल्याला करून द्यायला मला आवडेल. अस्मिता चिंचाळकर यांनी आत्तापर्यंत 20 संगीत नाटकांमध्ये गायिका आणि अभिनेत्री अशा भूमिका केलेल्या आहेत आणि या 20 संगीत नाटकांचे जवळपास 1500 शो तू सादर केलेस. क्या बात आहे. आणि या सगळ्या संगीत नाटकांमध्ये सगळी नामांकित नाटकं आहेत, ज्यामध्ये संगीत शाकुंतल असेल, संगीत शारदा आहे, मानापमान आहे, सौभद्र आहे, संगीत संशय कल्लोळ आहे, संगीत मृच्छकटिक आहे, सुवर्णतुला, स्वयंवर, ययाती देवयानी, मत्स्यगंधा, कट्यार काळजात घुसली, मदनाची मंजिरी, बिलासखानी तोडी, हे बंध रेशमाचे, निशब्द माझघरात आणि चंद्रप्रिया आणि अशी अनेक. त्याचबरोबर कट्यार काळजात घुसली हा सिनेमा सुद्धा आम्ही पाहिला आणि त्यातही तुला मी पाहिलेला आहेच आहे. नटसम्राट आम्ही सगळ्यांनी बघितला आहे, त्यातही तुझी भूमिका आम्ही बघितलेली आहे. त्यामुळे संगीत रंगमंच आणि
रुपेरी पडदा अशा दोन्हीवरचा तुझा जो वावर आहे तो आम्ही पाहिला आहे आणि आनंद वाटेल आज तुझ्याशी गप्पा मारताना. आणि संजय गोसावी सर हे महाराष्ट्र शासनाच्या मराठी संगीत रंगभूमी शतकोत्तर अमृत महोत्सव गॅझेटियरच्या मुख्य समितीवर आपण सदस्य म्हणून आहात. ज्येष्ठ मराठी अभिनेते नटवर्य चंदू देगवेकर यांचे आपण शिष्य आहात. आकाशवाणी असो किंवा दूरदर्शन असो या दोन्हीही माध्यमातून मराठी संगीत रंगभूमीशी निगडीत अनेक कार्यक्रमांमध्ये आपण भाग घेतलेला आहे. शरद तळवलकर, जयमालाबाई शिलेदार, रामदास कामत, वसंत शिंदे, चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, चंदू देगवेकर, कीर्ती शिलेदार, लता शिलेदार, मिस्टर अँड मिसेस रवींद्र आणि वंदना घांगुर्डे यासारख्या दिग्गज रंगकर्मींसोबत आपण अनेक वर्ष मराठी रंगभूमीशी सक्रियपणे जोडलेले आहात. आणि म्हणूनच मी सुरुवात केली की आजच्या या दिवसाच्या निमित्ताने आपण 2 दिग्गज कलाकार आमच्याबरोबर असल्याचा खूप आनंद आहे. माधुरी, खूप सुंदर अशी सुरुवात या कार्यक्रमाची झालेली आहेच ताई तुझ्या नांदीने. आणि अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतातल्या किंवा रादर जगभरातल्या काही महत्वाच्या रंगभूमींपैकी आपली मराठी रंगभूमी आहे. आणि त्यातलं सुवर्ण पान म्हणजे संगीत रंगभूमी. खूप चांगली चांगली संगीत नाटकं आपल्याकडे काही दशकांपूर्वी होऊन गेली आणि तेव्हापासूनचा हा सगळा प्रवास, तेव्हाचे सगळे दिग्गज नटमंडळी, लेखक, संगीतकार, ही सगळी खूप मोठी परंपरा एकूण संगीत नाटकाला आपल्याकडे लाभलेली आहे. आणि इतकी वर्ष झाली तरी त्याची जादू तसूभरही कमी झालेली नाहीये. हेच त्याचं एक महत्वाचं यश आहे. संगीत नाटक म्हटलं की त्यातलं संगीत हा एक प्रधान घटक निश्चितपणे आहे, परंतु संगीत रंगभूमीची एकूण ताकद काय आहे ह्याच प्रश्नांनी आपण ह्या आजच्या गप्पांची सुरुवात करूया. वा वा विराज, इतका सुंदर आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तू विचारलास. ही जादू काय आहे हे माझ्याशिवाय कोण चांगलं सांगू शकेल. अगदी. कारण लहानपणापासून मी या अक्षरशः आकर्षित झाले या रंगभूमीशी. नाट्यसंगीत पहिल्यांदा मी शिकले. संगीत रंगभूमी का विशेष आहे कारण त्याला जेवढं संगीत पाहिजे, जेवढं नाट्य पाहिजे, तेवढं संगीतही तेवढंच तयारीचं पाहिजे. संगीत तयारी ही खरंच सांगू का, सा लावण्यापासून ही कसोटी असते. तेव्हा अगदी सहजासहजी गाणं शिकलंय असं होतच नाही कधी संगीत नाटकात. सगळं उपशास्त्रीय आहे, शास्त्रीय आहे. सगळे राग रागिणी तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे. आणि ही कमांड येण्यासाठीची जी वर्ष, अनेक वर्ष झिजावी लागतात लहानपणापासूनची, तर ती झिजली गेली. आणि मी गाणं शिकले. गाणं शिकत असताना संगीत नाटकाकडे वळण्याचा योग असा आला की मी नाट्यसंगीत शिकायला लागले. शास्त्रीय संगीत तळेगावला, माझं माहेर तळेगावचं, तळेगावला मालती लुकतुके यांच्याकडे मी अगदी प्राथमिक धडे घेतले आणि नंतर शरद जोशी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे जे प्राथमिक धडे घ्यावे लागतात ते राग शिकले. आणि शिकत असताना पुण्यात सकाळ नाट्यसंगीत स्पर्धा असायची. तेव्हा मी बालमोहन विद्यामंदिर, रामभाऊ पुरळेकर विद्यामंदिर ही माझी शाळा, तर त्या शाळेतर्फे आमच्या तिथे आम्ही सहभागी व्हायचं नाट्यसंगीत. बरं, नाट्यसंगीत जेव्हा मी गायले तेव्हा मला संगीत नाटक काय आहे ह्याची काहीच कल्पना नव्हती. पण ऋतुराजा जवनी आला हे मी पहिलं गायले. त्याच्या आधी स्वकुल तारक सुता ही गाणी बसवून घेतली होती, पण ती संगीत नाटकात वापरली आहे, कशी वापरली हे अगदी लहान वयात खरंच काही माहिती नव्हतं. पण ती बसवत असताना गाण्याची कसोटी लागत होती की जेव्हा आकार विलंपद शिकत होते तेव्हा ही संगीत नाटकातली गाणी बसवण्यासाठी मला अत्यंत उत्तम असे गुरु लाभले. ते म्हणजे चंद्रशेखर हरिभाऊ देशपांडे. हे म्हणजे हरिभाऊ देशपांडे हे बालगंधर्वांचे ऑर्गन वादक. त्यामुळे बालगंधर्वांची गायकी ही हरिभाऊंच्या हातात होती. आणि भास्करबुवा बखले, मास्टर कृष्णराव यांच्या तालमीतलं त्यांचं सगळं गाणं ते ओघाने माझ्या सरांकडे आलं आणि त्या सरांनी आमच्याकडनं तशी तालीम करून घ्यायला सुरुवात केली वयाच्या 10व्या वर्षी. हे शिकत असताना पलटे तयार करणं किंवा आता लाजविले वैर्याला हे माझं पहिलं गाणं द्रौपदी नाटकातलं हे पद आहे, लाजविले वैर्याला. हे साधारण भूपरागातलं 1 वर्ष 1.5 वर्ष गाणं हे चाललं होतं. पण ते पद बसवण्यासाठी पलटे, हरकती गळ्यात बसणं हे सगळं ओघाने चाललं होतं. त्यामुळे संगीत नाटकात मी काम करेन की नाही हे पुढची गोष्ट होती, पण त्यासाठीच तयारी संगीत नाटकाची आधी चालू होती. आता तुझा मुद्दा असा होता की काय जादू आहे त्याची, तर हे संगीत नाटकातली गाणी शिकत असताना इतकी ओढ लागली होती की हे पद नाटकात कसं सादर होतं, की उभं राहून मी हे कसं म्हणू,
ह्याची तयारी सुद्धा सर करून घ्यायचे माझी, बरं. की आठी आली नाही पाहिजे चेहऱ्यावर. हा, हा. तेव्हा कळायचं नाही की त्याचा काय संबंध. ते आता कळतं जेव्हा संगीत नाटकात मी उभी राहते आणि आठी न येता जेव्हा सादर होतं पद. करेक्ट. तो बाज कसा, तो लगाव कसा. संगीत नाटक हे जेवढं गद्याला पॉवरफुल आहे तेवढं संगीताला सुद्धा पॉवरफुल आहे. आणि ह्या दोघांचा मेळ झाल्यामुळे ते नाटक जे म्हणतो ना आपण प्रॉडक्ट, ते जे आलेलं असतं लोकांसमोर, ते इतकं उच्च दर्जाचं असतं की कोणीही असं होऊ शकत नाही की अरे मी कंटाळून गेलोय. तुम्ही साहित्यातली तरी भूक त्याची भागलेली असते किंवा संगीतातली सुद्धा भागितलेली असते. म्हणून संगीत नाटक श्रेष्ठ का वाटतं की गद्य ऐकणाऱ्याला जेवढं ते सुखावतं तेवढंच गायन ऐकणाऱ्याला किंवा संगीतातल्या माणसाला सुद्धा ते सुखावत असतं. ते नुसतं प्रेक्षकांना सुखावत नाही तर ते कलाकारांना सुद्धा सुखावत असतं. याचा अनुभव आम्ही घेतो. जेव्हा संगीत नाटक जेव्हा फुल 3.5 तास 4 तास चालतं तेव्हा कोणीही माणूस थकत नाही आमचा कलाकार. ही जादू या संगीत नाटकाची, ऊर्जा देतं. हे ऊर्जा देणारं नाटक आहे. त्यामुळे संगीत रंगभूमी का मला जास्त पॉवरफुल आणि जादूमयी वाटते की ह्या रंगभूमीमध्ये सगळ्यांना आकर्षित करणारं, सगळ्यांना एनर्जी देणारं, की अगदी बॅकस्टेज आर्टिस्ट आमचे पडदेवर खाली करणारे माणसं सुद्धा ती पदं मागे गात असतात. किंवा विंग मध्ये आल्यावर आम्हाला म्हणतात की ताई आज तुम्ही ही जागा घेतली नाही, की आज ताई वन्स मोर आला होता किंवा आला नाही, का नाही आला. ह्याची चर्चा जेव्हा मागचे नेपथ्य करणारी सुद्धा लोक करतात तेव्हा कळतं की काय ही जादू आहे संगीत नाटकाची, की सगळ्याला बांधून ठेवतात. अगदी सगळ्यांना, म्हणजे नुसतं प्रेक्षकांसाठी करमणूक हा अगदी वरचा भाग आहे, पण आत अंतःकरणापर्यंत जाऊन जी खेचू शकते रंगभूमी, ज्याचं कायापलट करू शकते, ती रंगभूमी किती जादूमय आणि का श्रेष्ठ असेल याचा काही सांगायची गरज नाही. आणि निश्चितपणे म्हणूनच आजच्या गप्पांचं खरं तर वैशिष्ट्य हेच आहे की आत्ताच्या पिढीला किंवा येणाऱ्या नव्या पिढीला ह्या संगीत रंगभूमीची जादू पोहोचवणं त्यांच्यापर्यंत ही आपली खूप मोठी जबाबदारी. बरोबर. येस. नमस्कार, मी संजय गोसावी. सर्वप्रथम मी सगळ्या आपल्या श्रोत्यांना रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि अस्मिताताईंनी अगदी खूप छान सांगितलं की संगीत हा आपल्या संगीत रंगभूमीचा प्राण आहे आणि अत्यंत ते महत्वाचं आहेच आहे. त्यात अजून एक मी म्हणजे गोष्ट मी सांगू इच्छितो की जी संगीत रंगभूमीची ताकद म्हणजे काय असेल तर आपल्याला खूप प्रतिभावंत नाटककारांची परंपरा आहे. गद्य आणि पद्य गायक गायिका अभिनेते त्यांची परंपरा आहे, संगीतकारांची परंपरा आहे. आणि ही सगळी परंपरा निर्माण जी झाली आहे तर त्याचा जो पाया आहे तो आपली मराठी भाषा, की ज्या भाषेला आत्ता नुकताच आपल्या अभिजात दर्जा मिळालेला आहे. आणि त्या मराठी भाषेचं सौंदर्य, विविधता आपल्याला नाटकगार जसे बदलत जातात ना तसे प्रत्येक वेगवेगळ्या नाटकातून त्या मराठी भाषेचा हे सौंदर्य, विविधता, वेगळेपणा आपल्याला प्रत्येक वेळी नवीन प्रकारे तो आपल्या समोर येते. तर ती सुद्धा म्हणजे मराठी भाषा आणि त्या मराठी भाषेवर निर्माण केलेलं गद्य आणि पद्य दोन्ही. तर मला असं वाटतं की आपली ती मराठी भाषा ही सुद्धा संगीत रंगभूमीची एक मोठी ताकद आहे असं मला अगदी आवर्जून सांगू असं वाटतं. म्हणजे या ठिकाणी नक्कीच संगीत रंगभूमी मध्ये सगळ्या प्रकारच्या सगळ्या शैलीतल्या मराठी भाषा आपल्या समोर आली. खाडीलकरांची भाषा आहे, गडकरांची भाषा आहे, कानेटकरांची भाषा आहे. ह्याच्यावर खरंच जर कोणाला अभ्यास करायचा असेल तर त्यांनी येऊन फक्त नाटकं बघावी, त्यांचे बाज ऐकावे, त्यातनं भाषा तुमच्या समोर येणारच आहे. त्यामुळे मराठी भाषेचं जर वेगवेगळं सौंदर्य बघायचं असेल ना तर ते संगीत रंगभूमीत नक्की बघायला मिळतं. म्हणजे एक पल्लेदार वाक्य ऐकली तर आपण ऐकून दमू का काय अशी परिस्थिती बऱ्याचदा असते. पण ह्यात योग्य म्हणूयात की नटाची एक नट म्हणून सुद्धा तेवढीच तयारी होते, कसोटी लागते. एक्झॅक्टली. खूप प्रसंगावधान तुम्हाला संगीत नाटकामध्ये काम करताना नट म्हणून, अभिनेत्री म्हणून हे ठेवायला लागतं. ह्याचे अनुभव तुझ्याकडून नक्कीच ह्या गप्पांमध्ये आपण ऐकूयात. आपण म्हणालो की नाटक आहे, आपल्याकडे गद्य आहे, पद्य त्याच्यामध्ये येत आहेत आणि तू म्हणालीस की बॅकस्टेज सुद्धा तेवढाच इन्व्हॉल्व्ह असतो. हे कमालीचं आहे. म्हणजे मला वाटतं की ऑडियन्स जर असा हाऊसफुल लागला असेल शो तर त्यातला 3/4 भाग तरी सगळा बॅकस्टेजला असतो आणि तो सगळेजण हे नाटक घेऊन पुढे येतात. आणि ही गोष्ट म्हणजे नाटक आहेच आहे पण संगीत नाटक विशेष करून आत्ताची जी कलाकार मंडळी आहेत जी आता
भविष्य आहेत आपल्या रंगभूमीचं, तर त्यांच्यासाठी अभ्यास म्हणून बॅकस्टेजला फक्त येऊन उभं राहिलं कदाचित, अगदी बरोबर तर आहे तो तुझं. खूप वेगळा आयाम देणारा, खूप वेगळा दृष्टिकोन देणारा अभ्यास ठरेल. तर या बॅकस्टेज विषयी थोडंसं विस्ताराने मला वाटतं की आपण नक्कीच बोलूया. अगदी अगदी मला अतिशय फार गोड असा अनुभव पण सांगायला आवडेल की नाटक नुसतं मागे येऊन बघावं, ऐकावं म्हणजे अभ्यास होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमची मुलं, हा. वा, जी अगदी 1 वर्षापासून 1.5 वर्षापासून 2.5 वर्षापासून आमच्या तालमी तुम्हाला बघतायत. बघतात. अगदी. खरंय, हा, खरंय. आम्ही जे सगळे काम होय, करतोय होय, त्यांची पुढची पिढी असं आपण म्हणू की जे पिठात बसून नाटक बघतायत, आईचं, बाबांचं, भावाचं, त्यांची नाटकं चोख पाठ पाठ असतात. असतात. खरंय. हा, आता नुसतीच नाटकं पाठ होत नाही, तर आणखीन एक असा मला अनुभव आलेला आहे. माझ्या मुलीची भाषा, तिची भाषेसाठीची आपुलकी किंवा नवीन नवीन शब्द शिकून ते वापरण्याची धडपड, ही मला ती जाणवली की जेव्हा ती आता लहानपणापासून ऐकतीये, ही प्रयोग ऐकतीये, मोठे पल्लेदार तू म्हणालास तशी वाक्य ऐकते, तर ती वाक्य एक तर समजून घेऊन ती कुठेतरी वापरायची आहे, निबंधात वापरायची आहे, बोलण्यात वापरायची आहे, घरातल्या घरात. साधं आता गंमत सांगते, आमच्या घरात पण कसं नाटक होतं मग संगीत की बोलता बोलता आई मी हे करू, आणि जर मला ते नको असेल करायला, कारण बरं कर, ठीक आहे निर्झरी कर, मग ती म्हणणार आई होकार जरा अडखळतच आला. आता हे वाक्य, हा संवाद आमचा नाटकात असतो कुठेतरी झालेला, आणि तो संवाद आमच्या घरी येतो. पण बघा किती सुंदर आहे, होकार जरा अडखळत आला, हे साधारण कोण वापरतं हल्ली घरात. ही गोडी, ही भाषेची गोडी घरात उतरून जो आनंद आम्ही तो अनुभवतो, बरोबर, तो हा एक वेगळा भाग आहे. आता अभ्यासासाठी जर म्हणाल तर खरंच नवीन पिढीने जर आले तर त्याच्यात अनेक फायदे आहेत की एक तर पेशन्स, तुमचा संयम. संगीत नाटक हा प्रचंड मोठा पसार आहे, नाही का संजुलता, की एखादा आपण प्रयोग करतो त्याच्या मागे पूर्ण दिवस, त्याच्या मागे 3-3 महिन्याचे कष्ट, हे सगळी प्रोसेस जी आहे ती जर तुम्ही पूर्ण एखाद्या नवीन मुलाला शिकवली तर त्याला इतर कुठलेही वर्कशॉप करायची गरज नाही. एक्झॅक्टली. हा, मनःशांतीसाठी नकोत किंवा कुठल्याही प्रकारे त्याची धैर्य पाहण्याचे नकोत, सगळं तिथे घडत असतं. सगळे मान अपमान, सगळे तुमचे हे परिश्रम, शारीरिक कष्ट, हे सगळं तिथे घडत असतं. त्यामुळे एक नाटक जेव्हा संगीत नाटक घडत असतं तेव्हा हे सगळे संस्कार घडत असतात. त्यामुळे खरंच नवीन पिढीला जर काही भाषेसाठी यायचं आहे तरी त्याला फायदा आहे. टेक्निकली तुम्हाला जुने पडदे वर खाली, कप्प्या कशा खाली आणायच्यात, कशा वर न्यायच्यात, एक सीन झाल्यावर काय टाकायचंय, हे जे तांत्रिक आहेत, आता ही तांत्रिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या जुन्या काळातल्या आहेत. पण ते करण्यासाठीच सुद्धा जे कौशल्य लागतं ते करावंच लागतं. असं नाही तुम्ही आता डिजिटल मागे तुम्ही एखादा स्क्रीन आणून उभं करून तुम्ही करू शकता इमेजेस, पण हे नसताना तुम्ही काय करू शकता, बरोबर, आणि रंग भरू शकता. त्यामुळे तुम्हाला पाया तर बेसिक शिकायला हवा. असं मला नेहमी वाटतं की तुम्ही कितीही डिजिटली टेक्निकली पुढे गेलात किंवा तुम्ही प्रयोग करत राहिलात, पण आपलं मूळ काय आहे, मूळ काय होतं आणि आता आपण काय त्याच्यात नाविन्य आणतोय हे कळण्यासाठी तरी मूळ एकदा दोनदा करून बघावं. अगदी. कायम पारंपरिक, मी नेहमी म्हणते की पारंपरिक नाटकाची आता पुढे आपण पाऊल गेलं पाहिजे. आता तुमचा तो मुद्दा असेलच की पुढे आपण काय करूया, हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे की प्रयोग काय करूया आपण. तर निश्चित खूप खूप कल्पना आहेत. जसं माणूस आहे, बुद्धी आहे, तशी कल्पनाही अचाट असतात, माणसाला फाट असतात. पण हे करत असताना आपला पाया काय आहे तो घट्ट राहिलाच पाहिजे. तुमचा पाया छान असेल, आम्ही हे करतो आणि मग आम्ही आणखीन वरती मजले बांधतो, असं आहे. त्यामुळे तो मला नेहमी वाटतं की पाया कच्चा ठेवू नका, की पाया काय आहे एवढं समजण्यासाठी तरी त्यांनी पारंपरिक नाटकं पाहू दे. आपली जी पारंपरिक नाटकं आहेत, पौराणिक गोष्टी आहेत, त्या निदान तुम्ही संगीत नाटक, तुम्ही भागवत पुराण घेऊन बसू नका किंवा कीर्तनाला अगदी जाणं तुम्हाला शक्य, पण एक नाटक बघा, त्यात तुम्हाला श्रीकृष्ण कळेल, महाभारत कळत असतो, बरोबर, किंवा अशा पौराणिक गोष्टी कळत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की खरंच एखाद्या शिकायचं असेल नवीन पिढीला तर त्यांनी खरंच मागे यायला पाहिजे. संगीत नाटकं
वारंवार बघितली पाहिजे. ही खूप होत नाहीत, पण जेव्हा जेव्हा प्रयोग होतो तेव्हा ते येऊन त्यांनी पुन्हा पुन्हा ते प्रयोग पाहिले तरी त्यातली सौंदर्य नक्की त्यांना दिसेल. त्यात एक पॉइंट सांगतो की नेपथ्य शिकण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्याचं नेपथ्य असं का असतं हे पण समजून घेतलं पाहिजे. आपण जर पूर्वीची ही जी नाटकं बघितली तर ही पूर्वीची नाटकं ही बहुअंकी आणि बहुप्रवेशी होती. म्हणजे 5 अंक 6 अंक आता तेवढी होत नाहीत. 2 अंकात 3 अंकात आपण करतो, पण त्या एका अंकात सुद्धा बहुप्रवेशी असते. बहुप्रवेशी म्हणजे काय, एखादा प्रवेश जो आहे तो मत्स्यगंधासारखा नाटकामध्ये एक प्रवेश आहे तो गंगा किनारी चालू आहे आणि पुढच्या प्रवेशामध्ये आपल्याला एकदम आपण राज दरबारात जाणार आहोत. तर ह्या करता तो पडदा हा जो प्रकार आहे तो त्या करता आहे. त्यामुळे ती वातावरण निर्मिती तर व्हायला पाहिजे. बरोबर. नाटकामध्ये जे कथानक चालू आहे त्याला पोषक असं वातावरण निर्मिती होण्याकरता ते पडदा हा प्रकार आहे किंवा फ्लॅट सीन आपण आता रेग्युलर आपण आत्ताच्या व्यावसायिक नाटकांमध्ये बघतो ते मूळ आलेत ते संगीत नाटकामधून आलेले आहेत ते. तर हा जो बहुअंकी बहुप्रवेशी हा जो प्रकार आहे आणि त्याला अनुषंगून म्हणजे हे जे पौराणिक असेल कथानक, सामाजिक कथानक असेल किंवा ऐतिहासिक कथानक असेल तर त्याच्या अनुषंगाने हे पडदा आणि जो नेपथ्य प्रकार आहे तो जर प्रकार समजून घेतला तर आणि जसे अस्मिता त्यांनी सांगितलं तसं फक्त तालमीनं जरी आलं ना या नाटकांच्या तरी खूप काही शिकायला मिळेल. म्हणजे ती जी प्रोसेस आहे ती नाटकाची समजून घेण्याची किंवा नाटक ते आम्ही एखादा नाटक जेव्हा नांदीपासून उभं राहतं पूर्णपणे गद्य असेल किंवा पद्य असेल तर तो सुद्धा एक म्हणजे खूप छान अनुभवण्यासारखा प्रकार आहे. म्हणजे आणि खरं सांगू का विराज, आम्हाला प्रयोगापेक्षा तालमी फार आनंददायी असतात. म्हणजे तालमीत जी मजा असते, ज्या दिवशी रंगीत तालीम होते तेव्हा सगळे चुटपुट असते मनाला की अरे रे उद्यापासून तालीम नाही आपली. तालीम असते ना ही खरंच एक खूप छान तो काळ असतो कलाकारासाठी. त्या वेळात आपण मुक्त मोकळ्यापणाने खूप काही काही आपल्यात इम्प्रुव्हमेंट करत असतो. खूप काही काही. खरं मला खूप आनंद होतोय आजच्या या गप्पांमध्ये, अनौपचारिक गप्पा चालल्यात म्हणून, की बिलासखानी तोडीच्या तुझ्या नाटकाच्या तालमींना मला यायला संधी मिळाली आणि ती सगळी प्रोसेस अनुभवता आली. त्यामुळे तू म्हणतेस ते माझ्या अक्षरशः डोळ्यासमोर आता उभं राहिलं. ते ओरडणं, खूप सगळ्यांच्या देखत ओरडा खाणं, पण ती जी चूक होते आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा ते जमतं त्यानंतर होणारा जो तो आनंद आहे ना त्याची कशातच तुलना होऊ शकत नाही. की मला हे जमलंय करायला, मला इतके दिवस जमत नव्हतं. मग तो ते गाण्याचा प्रकार असेल, गाणं असेल, पद असेल किंवा गद्यामधले सुद्धा काही संवाद, त्यातल्या नेमक्या भावना, नेमका त्या शब्दांवरचा कुठं जोर यायला पाहिजे, ते सगळं जेव्हा ते आपल्याला जमायला लागतं ना, म्हणजे आपले दिग्दर्शक सांगतात त्याप्रमाणे. मला वाटतं माधुरी अजून एक रंगभूमीची कमाल बघा मला अशी जाणवते नेहमी की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे हल्ली वर्कशॉप्स होतात. तर किती उपकार आहेत रंगभूमीचे की आपण किती पर्सनॅलिटीज आपण ट्रायआउट करू शकतो की आपण ती आत्मसात आणण्यासाठी किती किती आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आपण करू शकतो, सादर करू शकतो. मी रुक्मिणी होऊ शकते, मी सत्यभामा होऊ शकते, मत्स्यगंधा वाट खूप खूप म्हणजे हे बंध रेशमाचे सुद्धा ही जेव्हा रेशमा लाहोर मधली पाके तो लहेजा आणि तो शिकण्यासाठीची जी धडपड आणि ते व्यक्तिमत्व आपण होणं काही काळासाठी, बरोबर, ह्याच्या इतकं काय छान असेल. रंगभूमीचे असा प्लॅटफॉर्म आहे की एकाच आयुष्यात तुम्ही अनेक आयुष्यात जगण्याचं भाग्य आपल्याला त्या रंगभूमीमुळे मिळू शकतं. नक्कीच. आणि विजया मेहतांच्या भाषेत सांगायचं तर तो ब्रेक थ्रूचा पॉइंट जेव्हा असतो त्यावेळेला आपण त्या भूमिकेचा विचार करत असतो, सातत्याने आपल्या त्या डोक्यामध्ये असतं, पण ज्या वेळेला ती गवसते तेव्हाचा तो क्षण फार महत्वाचा असतो अभिनेत्याच्या किंवा अभिनेत्रीच्या आयुष्यात. अगदी बरोबर. मराठी संगीत रंगभूमीने आजवरती अनेक विषय हाताळले आणि करमणूक हा विषय फक्त तेव्हा नव्हताच, अनेक गोष्टींचं सामाजिक भान दिलं, सामाजिक जाणीव निर्माण केली. तर आत्ताच्या काळामध्ये विचारायचं झालं तर आत्ताचे असे कोणते प्रश्न आहेत जे संगीत रंगभूमीच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडू शकतो? अगदी उत्तम, खूपच छान हा प्रश्न. पूर्वीच्या काळी आता आपल्याला सगळ्यांना इतिहास माहिती आहे, सावरकरांनी किंवा अनेक संन्यस्त खड्ग आणि अशी जी नाटकं आली त्याच्यात किती सामाजिक आपल्याला किती भान ठेवून किती प्रश्न हाताळले गेले, धडधडीत इंग्रजांविरुद्ध बोललं गेलं संगीत नाटकांमध्ये. पूर्वीचे प्रश्न वेगळे, सामाजिक स्थिती वेगळी, आताचे प्रश्न
खूप वेगळे, सामाजिक परिस्थिती वेगळी. म्हणजे आपण पूर्वी कल्पनाही करू शकणार नाही अशा काळात आता आपण येऊन पोचलोय, जिथे फक्त टेलिफोन ह्या एक क्रांती होती, ती आता कुठल्या लेवलला AI पर्यंत क्रांती गेली, की आता आवाज सुद्धा गायकाचे लागतील की नाही अशी शक्यता आहे. ह्या काळामध्ये कला टिकवणं हा एक मोठा माझ्या मते प्रश्न आहे. म्हणजे पूर्वीपासनं अन्याय, अत्याचार नेहमीचे हे विषय तर आहेच, पण आता मूळ मुद्द्यावरच असं वाटतं मला व्हावं नाटक, की कलेसाठीचं, कला ही आता म्हणतेय मला टिकवा. आणि नुसती संगीत नाटकातली नाही, प्रत्येक क्षेत्रातली कला, चित्रकारिता असू दे, नृत्य असू दे, वादन असू दे, या सगळ्यांमध्ये हे जे काही मिश्रण आलेलं आहे, हा खूप मोठा एक प्रश्न आहे सध्या. आणि ह्यावर आपल्याच कलेतनं काही याला मार्ग मिळाला रंगभूमीवर, हा एक आहे. आणि मी म्हणते, खरं सांगू का, विषयाला काही बंधन नसतं. म्हणजे आता हा प्रश्न कुठला आहे विचारलास म्हणून सांगते, की आता ही प्रश्न इतकी आले की अभिरुची, कला आणि ह्या कलेचं अस्तित्व प्रत्येक वेळा हेच आता थोडंसं दोलायमान झालंय, की कुठली कला ही निर्भेळ किंवा सात्विक कला राहिली किंवा मूळ कला, त्याच्यातला प्युरिटी आपण म्हणू, कुठल्या कलेत अशी राहिली की आता ती ही कला म्हणजे प्युअर कला. तसं न होता सगळ्यात आता प्रयोग करण्याच्या नादामध्ये सगळ्यात जी भेळ झाली, त्यामुळे कलेचं अस्तित्व थोडं कुठे प्रत्येक वेळी वाटतं, प्रत्येक उत्तम चित्रकलाला वाटतं की अरे हे नाही आहे, ही खरी चित्रकारिता नव्हे. त्याला ती कळत असते खरी चित्रकारिता काय आहे. नृत्यांना वाटतं, नृत्यांना, की हे नाही आहेत, हे हस्तक ही मूळ हस्तक आहेत असं नृत्यांगना. संगीत नाटकवाल्यांना वाटतं अरे हे संगीत नाहीये, संगीत नाटकातलं संगीत सादर होण्याची प्रक्रिया बदलली आहे. नुसती मी फिरकीची तान घेतली आणि टाळ्या आल्या म्हणजे संगीत नाटक नाही. किंवा डोक्यावर घेतलं वन्स मोर कशासाठी यावा, याला सुद्धा हल्ली कधी मला कधी थोडं दिगमूड व्हायला होतं की अरे जेव्हा अयोग्य ठिकाणी वन्स मोर येणं किंवा अशासाठी अभिरुची संपत आल्यामुळे जे कलेचं अस्तित्व डगमगलंय, तो हा मूळ प्रश्न कलाकारांसाठीच आहे. आता रंगभूमी कुठले कुठले विषय घेऊ शकते त्याला एंडलेस आहे, म्हणजे इन्फिनिटी आहे, इन्फिनिटी आहे. तर ते काहीही असू शकतात, म्हणजे आता खरंच काहीही असू शकतात आणि त्याच्यावर उत्तम लिखाण होऊ शकतं, हे तेही सिद्ध झालंय. आता उत्तम लिखाण झालंय, उत्तम कलाकार येतात, लिखाण होता, असं नाही होत असं नाही, पण ते काय म्हणतात त्याच्यात रूपांतरित होणं, नाटकात रूपांतरित होणं किंवा ते लोकांपर्यंत जाण्याचे जे अडथळे असतात ते पार करत करत थोडेच विषय पुढे येऊ शकतात. आता जसं चंद्रप्रिया नाटक वयाच्या 17व्या वर्षी चिन्मय मोघे म्हणून मुलगा त्यांनी लिहिलं चंद्रप्रिया, आणि त्यांनी आम्हाला डिरेक्ट केलं. डिरेक्टर तो होता. संगीत नाटकाचं संगीत त्यांनी लिहिलं. 17व्या वर्षी पूर्ण करून त्यांनी आम्हाला दिग्दर्शित केलं नाटक. सगळं त्यांनी गाणी त्यांनी लिहिली. चंद्रप्रिया नाटक हे चंद्रगुप्त मौर्य, त्यांनी अभ्यास केला इतिहासाचा. चंद्रगुप्त मौर्य गुप्त काळातला, ज्या काळी सोनं असायचं भारतात असं, तो काळ चंद्रगुप्ताचा. तर तो आणि त्याची ध्रुविका असं ह्या विषय अभ्यास करून ते नाटक लिहून उत्तम 9-10 पदं, जास्तच मला वाटतं 15-1 पदं त्यांनी चंद्रप्रियातली केली. त्यामुळे येत नाही येत का विषय येत आहेत, काही पौराणिक येतात, काही नवीनही येत आहेत, पण ते प्रेक्षकांपर्यंत येईपर्यंत त्याला खूप अडथळ्याची शर्यत पार करायला लागते. त्यामुळे खूप विषय येऊ शकतील विराज आपल्या. पण आत्ताच्या काळाचं जर बघितलं तर असं नाहीये की फक्त नवीन काळाला अनुसरूनच विषय यायला पाहिजे. पौराणिक विषय सुद्धा आले, ते त्या पद्धतीने मांडले तर ते लोकांना आजही आवडतात. ऐतिहासिक विषयही आवडतात, ऐतिहासिक विषय सुद्धा. आणि सामाजिक विषय तर काय, ते काळानुसार ते वाढतच असतात. प्रत्येक काळाचे नवीन विषय असतातच. सध्याच्या काळात जर बघितलं तर नातेसंबंधामध्ये वेगवेगळे विषय येऊ शकतात किंवा मानसिक ताणतणाव ह्यावर येऊ म्हणजे त्याला बंधन नाही. जसं अस्मिताताई म्हणाल तसं कित्येक विषयांवर येऊ शकतात. फक्त तो संगीत नाटकाचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने तो लोकांपर्यंत येतोय आणि तो लोकांपर्यंत पोहोचतोय का, ही खरं तर मला असं वाटतं की ते म्हणजे अवघड काळ आहे त्यासाठी. तो म्हणजे आता अनेक प्रायोगिक मी नाटक बघायला जाते, म्हणजे जे यंग कॉलेजची मुलं करतात, किती विषय
म्हणजे ते हाताळतात. बरोबर. म्हणजे कल्पनाशक्तीला खरंच नमस्कार माझा की इतका छान छान विषय. फक्त त्यांची जीव छोटा असतो, एकांकिकाच सादर करू शकतात ते. बरोबर. त्यामुळे विषय अफाट निघालेले आहेत. फक्त ते कुठल्या प्रकारे जायला हवेत आणि ते कुठल्या रंगभूमीवर कुठले विषय. गद्य रंगभूमी असेल त्यांनी त्याचे विषय वेगळे असावेत, संगीत रंगभूमीचे वेगळे असावेत. काहीतरी थोडेसे काही नियम आहेत ते पाळलेत. संगीत रंगभूमीवर एखादं अत्यंत वियर्ड विषय घेऊन नाटक आलं की ते बघवणार नाही का कोणास ठाऊक, माझं असं म्हणणं आहे. त्याला दिलं जाणारं संगीत काहीतरी विचित्र असू शकेल, असं नाही होणार. रागरागिणी हे मनाला सुदिंग आणण्यासाठी आणि शांत करण्यासाठी आहेत, मनस्थिती डिस्टर्ब करण्यासाठी नाही. त्यामुळे संगीत रंगभूमीचे विषय प्लेझंट असावेत, एक साधारण असं मला वाटतं, दुःखी कष्टी नसावेत. ते जे आहेत ते आपण गद्य ह्याच्यात ठेवूया ना, म्हणजे आपण त्याला वेगळं ठेवूया. कलेचं मूळ प्रयोजनच ते आहे की आनंद देणं. आनंद देणं. त्यामुळे तू खूप महत्वाच्या खरं तर विषयाला छेडलंयस की परंपरा आपल्याला मोडायची असेल तर परंपरा समजून घेणं पण आवश्यक असतं. आणि परंपरा जर का पुढे न्यायची असेल तर त्यातले कालबाह्य झालेले घटक सोडून त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन त्याच्यात चांगल्या ऍडिशन्स करणं, तर ती परंपरा पुढे हे सगळ्याच क्षेत्रांमध्ये लागू होतं. मला असं विचारायचंय की आता नवीन नवीन असं आपण जे म्हणतो आहोत, तर अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची कायमच आपण चर्चा करत असतो. संगीत नाटकांचे आता 3-3 अंक आता होत नाही, तेवढा पेशन्स लोकांमध्ये नाहीये. कमीत कमी वेळात पंडित जितेंद्र अभिषेकींच्या जर का भाषेमध्ये बोलायचं झालं तर चुस्त अशी संगीत रचना अशी करायची झाली तर आत्ताच्या काळामध्ये हे आव्हान वाटतं की कसं आहे? नाही, काही अजिबातच आव्हान नाही. आम्ही आता करतोय ना सध्या, ते आव्हान नाही. आमचीच पिढी त्यालाच बळी पडलेली पिढी ही पहिली आमची पिढी आहे. म्हणजे मी कारण तुम्ही आधीच पुढे घेऊन आलेला आहात आणि मग ते त्याच्यात बदल करायचा म्हणजे थोडंसं अवघड काम. आम्ही स्टँड माईक पासनं लेपल माईक आता हेड ऑन पर्यंत आलेली पिढी माझी आहे. म्हणजे मी 20 वर्षापूर्वी 2000 साली चालू केला माझा, आता 24 वर्ष झाली. 2000 साली असे लटकणारे वगैरे हँगिंग माईक्स होते. मग काही याच्यात 2001 साली मला पहिल्यांदा संगीत नाटकावले. मी बटाट्याची चाळ नाटक केलं चंद्रलेखाचं, दिलीप प्रभावळकर. तर मुंबईला तिथे बापरे मला लेपल माईक वगैरे मिळाल्यावर अरे बापरे म्हणजे क्रांती घडली होती तेव्हा. आणि त्यानंतर आता संगीत नाटकात सर्रासपणे लेपल माईक, हेड ऑन माईक आम्ही वापरतो. त्यामुळे ही जी प्रयोग झालेली पिढी आणि कॉम्पॅक्ट झालेली पिढी ती आमची आहे. त्यामुळे काहीच अवघड नाहीये. मूळ मुद्दा म्हणजे जे गरजेचं आहे ते पुढे न्यायचं, ते कसं उत्तमरित्या पुढे न्यायचं याच्यासाठी 2-3 अनेक तांत्रिक गोष्टी अशा असतात की आता नाट्यगृहाच्या वेळा पण मिळत नाही, त्याला पण बंधन आले. पूर्वी कसं असं लगेच पडदा टाकायचे नाहीत. आता आमचं नाटक जरी अर्धवट राहिलं तर पडदा पडू शकतो या भीतीने आधीच तालीम करतानाच आता 2.5 ते 2.25 तासामध्ये नाटक पूर्ण झालंच पाहिजे. वन्स मोर आला तर 3 तास. हे सगळं गणित करूनच आता तालिमी घेतल्या जातात. त्यामुळे अवघड आता काहीच नाहीये, हे आव्हान राहिलेलं नाहीये. पण आता ह्याच्या पुढे जर 1.5 तासावर आणायचं असं जर म्हणालास तर मात्र ते आव्हान आहे. कारण संगीत नाटकाचा विषय 1.5 तासाचा नाही, बरोबर, किंवा अगदी 2 तासाचा पण खरंच नाही. त्याला निदान 2.5 तास 2 तास 40 मिनिटं तरी द्यावेत अशी एक थोडीशी अपेक्षा आहे. त्यामुळे हे पुढचं आव्हान असणार आहे. जर अजून लोकांना ते कॉम्पॅक्ट इच्छा असेल, पण ते मग त्याचा सगळा सूर हरवून जाईल. अगदी बरोबर. मग त्याला तो जो निवांतपणा लागतो. आत्ताच आम्ही 10 मिनिटाची गाणी 5 मिनिटावर गाऊ लागलो, त्याच्यावर 3 मिनिटाचं जर पद म्हणायचं झालं तर म्हणजे जी काय आमची धावपळ होईल ते मी समजू शकते. पण त्या कलेचं स्थान किंवा त्या कलेचं जे मूळ सादरीकरण आहे, जसं आपण आधी म्हटलो, ते मूळ सोडून थोडंसं नाही चालणार. ही आपण संगीत नाटकाची चौकट तशीच ठेवून अगदी तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पिढीला आवडेल असं किती कमी करू शकतो आपण तिथपर्यंतच करू शकतो. त्याला फार आपण उगाच कमी करायचं म्हणून कमी करून ते आपण चौकट ते बिघडून टाकू आणि मग त्याचा आत्मा हरवून जाईल. आणि आतापर्यंत माझा एक अनुभव आहे, म्हणजे आत्ता लोक तू म्हणालास की अटेन्शन स्पॅन कमी आहे, पण नाही रे विराज. आतापर्यंत मी आले की 3 तासाचे 3 तास 15 मिनिटं झाली तर लोक नाही सोडवत. ही ताकद आहे त्याची. मला आतापर्यंत किती वेळ चाललंय हो नाटक असं एकही माणूस मला तरी माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये कोणी भेटला नाही की जरा जास्तच पसरलं नाटक.
नाही, त्यांना बांधून ठेवलेलं असतं अगदी, संगीताने अगदी. आणि संहितेनं. Correct. हा, ती वेशभूषा त्यांना आवडत असते बघायला. अनेकदा असे प्रेक्षक भेटतात की ती नऊवारी साडी, नथ आणि ते बघून ना मला माझ्या आईची, आजीची आठवण आली. तर त्यांना ते बघायचं असतं. मग ते बघण्यासाठी ते त्या काळात गेलेले असतात. बरोबर. तो त्यांना काळ त्यांच्या काळात घेऊन जाणारा असतो. बरोबर. आता ह्या संगीत नाटकाला आता दुर्दैव का सुदैव मला सांगता येत नाही, खूप आधीची पिढी येत असते काय, आपले ज्येष्ठ नागरिक जास्त असतात ज्यांनी ते पाहिलं आणि ते- त्यांना त्यांना तो बाज त्यांच्या घरातली लोक, त्यांची काकू, त्यांची आजी ह्या वेशात त्यांनी पाहिलेली असते आणि त्यांना आता हे बघण्यासाठी डोळे सुखावतात. बरोबर. त्यामुळे कोणी कंटाळत नाही, म्हणजे आम्हाला नाही कंटाळतं. कोण तर ते नाट्यगृहाचे मॅनेजमेंटवाले त्यांना पुढचं नाटक द्यायचं असतं, तर ते मागे लागलेले असतात. बाकी आम्हाला प्रेक्षकांकडनं कधीही असा रिस्पॉन्स आला नाही की तुम्ही लवकर करावं, खूप वेळ गेला. आणि 1% असे असतात की त्यांना रिक्षा मिळत नसते, त्याच्यासाठी जुळबुळ असते झालेली, असं पण असतं. एवढीच कारणं. 1% असे प्रेक्षक असतात की त्यांना खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना ते पसरट वाटत असावं की अरे जरा लवकर संपलं असतं तर घरी गेले असते. हा, पण पण ही नाटक प्रॅक्टिकल कारण सोडल्यास हा मला असं वाटत नाही की खूप पसरट झालंय म्हणून. त्यामुळे कॉम्पॅक्ट करण्याचा उगीच अट्टाहास करू नये नाटक, उगीच कॉम्पॅक्ट गरज नाही त्याला. म्हणजे द्या एका निवांत. मर्यादेपर्यंत त्याला आपण करू शकतो तेवढंच. आणि तेवढं संगीत नाटकाला द्यायला पाहिजे, म्हणजे तिचा हक्क आहे त्या रंगभूमीचा. त्यासाठीच हा जो फॉर्मॅट आहे आपण संगीत नाटकाचा म्हणतो की ज्याच्यात नांदी आहे, शेवटी परत भरतवाक्य आहे. भरतवाक्य आहे. सो ह्याच्या हे जे 2 आपल्याला साधायचे आहेत, काय म्हणूया आपण वेळा, तर त्याच्यासाठी मधला तो प्रवास तेवढा घडवणं मला वाटतं आवश्यक आहे. आणि जे तू म्हणतेस ना की 3 तास प्रेक्षक थांबतो किंवा तो थांबावा अशी तळमळ कलाकारांची असते, जे नांदीचं प्रयोजन सांगितलेलं आहे की ते आवाहन आपण याच्यात काय म्हणूया, मला असं वाटतं की आत्मिक पण किती अधिष्ठान आहे ना त्याला सगळ्या कलाकारांचं अगदी आणि बरोबर. त्या रंगभूमीचं, की ते त्याची आराधना करूनच आपण पुढे जात असतो. त्यामुळे हा जो एक विचार आहे ना, तो मला वाटतं विराज की आत्ताच्या पिढीला देण्यासाठी सुद्धा हा फॉर्मॅट त्यांनी एकदा तरी ट्राय करावा, गद्य करणाऱ्यांनी सुद्धा. म्हणजे सुसंस्कृत आणि पवित्र रंगभूमी काय आहे. अगदी अगदी मला की हा- ज्याला म्हणजे संगीत संस्कार आहेत. रंगभूमीवरील कलाकार संगीत नाटकाचा प्रयोग करणं म्हणजे नटेश्वराची पूजा पूजा आहे करणं असं अक्षरशः. आपण असे ह्या खरी भावनेने गोष्ट ते सादर केलं जातं अगदी संपूर्ण अगदी ते. कारण आता मुलं आपली काय करतात, आता मुलं आपली सुरुवात स्पर्धांपासून करतात. त्याच्यामुळे ते जिंकणं आणि मग ते हो ना, म्हणजे समोर बाकी काय काय तामझाम आहे याच्या सगळ्याच्या थोडंसं आहारी गेलेले दिसतात. याला कारण त्यांच्या आजूबाजूचं वातावरण आहे, बट किंवा ऑब्व्हियसली तंत्राच्या आहारी गेला असं अगदी आपण अगदी म्हणू अगदी. शकतो. पण म्हणून हे आजच्या गप्पांच्या निमित्ताने मला इथे खरंच असं वाटलं की फक्त ही पूजा करायची म्हणून, की फक्त ह्या कलेला समर्पण म्हणून सुद्धा संगीत नाटक त्यांनी एकदा का होईना त्या प्रोसेस मधून नक्की जावं, त्यातून त्यांना शाश्वत असं काहीतरी नक्की सापडेल या कलेमधलं. म्युझिकल शो असा एक नवीन प्रकार आहे नवीन मुलांमध्ये की म्युझिकल ड्रामा, संगीतिका. संगीतिका. हो. तर या विषयाकडे जरा आपण थोडंसं बोलूया की संगीत नाटक आणि ह्या संगीतिका यांच्यामध्ये काय फरक आहे किंवा यांचा मेळ घालून नवीन काही आपण निर्माण करू शकू का, मूळ कलेला धक्का न लावता, याविषयी काय सांगा. नाही, संगीत नाटकामध्ये संगीत प्राण आहे आपण असं म्हणतो, पण ते संगीताचा प्रयोजन कशासाठी आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. तर ते कथानक पुढे जाण्यासाठी, बरोबर, कथानकाचा भाग असला पाहिजे संगीत, तर ते संगीत नाटक. बरोबर की नाही. बरोबर. आणि हे परंपरा ती किर्लोस्कर देवरांपासून ती पाळली गेली, तर त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडत गेलेले आहेत, नाही असं नाही की खाडीलकरांच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीचं संगीत आलं. पण हे जे संगीत नाटकासाठी संगीत कथानकाचा भाग असणं, हे मला असं वाटतं की त्या संगीतिकेमध्ये तशा पद्धतीने नसतं. ते मी पाहिले, ते म्युझिकल त्याला बॅकग्राऊंड पाहिजे, म्युझिकल शो असला पाहिजे म्हणून ते संगीत आहे. ते कथानकाचा भाग असेलच असं नाहीये. तर त्यामुळे तो पूर्णपणे ते 2 वेगळे विषय आहेत. संगीत नाटक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते कथानकाचा भाग असलाच पाहिजे, त्या कथानकाला पोषक असं ते संगीत असलं पाहिजे. आणि इथे ती मर्यादा नाहीये. तुम्ही ते
वेगळ्या पद्धतीचं वेगळं संगीत म्हणून. आणू शकता. आता संगीत नाटकांमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आलेले आहेत ना. हो. काही वेळेला रेकॉर्डेड गाणींचा वापर करून, पण त्यांना आपण संगीत नाटक म्हटलं का तर नाही म्हटलं. किंवा एक विजय तेंडुलकरांचं एक चिरंजीव सौभाग्यकांक्षी नावक नाटक आहे. बरं. तर त्याच्यामध्ये हार्मोनियमच्या साथीवरती त्या नायिकेला किंवा नायकाला अशी वेगवेगळी पद्य दिलेली आहेत, पण तरी सुद्धा ते संगीत नाटक आहे का तर नाहीये. अच्छा. मग ह्या तो कॅटेगरीमध्ये संगीतातली प्रशांत अभिषेक- दामलेंची नाटकं हा, म्हणतात. तर त्याच्यात सुद्धा गाणी असतात. बरोबर, पण संगीत ट्रॅक नाटक वाजतो नाही. आणि त्याच्यावरती मी, तर हा फरक तो आहेच आहे, म्हणजे तो आणि राहीलच तो फरक. बरोबर. तो असं आपण तो मी असं वेगळं मी पण नाही हा करू शकत. अनुभवलाय, म्हणजे संगीतिकात सुद्धा केलंय आणि संगीत हा, नाटकात. हा, हा. तर संगीतिका बटाट्याच्या चाळमध्ये पु ल देशपांडेंनी वा, संगीतिका केली. अगदी. तर जेव्हा प्रयोग होता बटाट्याची चाळ, तेव्हा ही संगीतिका एक 40 मिनिटाची अनंत अमेंबल यांनी हे केलं होतं. त्यात अनेक कॅरेक्टर्स येऊन जातात. हो, कवी, हो. चाळीतली शांता आणि अगदी, असं ते एकातनं दुसरी. तर ही कथानकं एका संगीतातनं दुसऱ्या संगीतात, म्हणजे दुसऱ्या कॅरेक्टरमध्ये जाताना त्याची बाज वेगळा, बरोबर. अत्यंत हुशारीने संगीतिका सादर करणं हा खाण्याचा भाग नाही, नव्हे. खरंय. अत्यंत अवघड प्रकारे संगीतिका बसवणं. एक वेळ मी म्हणेन की संगीत नाटकातलं संगीत देणं हे सोपं आहे, कारण ती कुठल्या तरी बंदिशीवर आधारित आहे. आपल्याला माहिती आहे की हा मूड काय आहे, ह्या मूडमध्ये हे पद म्हटलं जाणार आहे, मग तो राग आपण घेऊया. बरेचदा बखले बुवांच्या मास्तरांच्या चाली अशा छान बंदिशीवरनं आलेल्या आहेत, काही लावण्यांवरनं आल्या. पण संगीतिका बसवताना अत्यंत ओरिजिनॅलिटी लागते. प्रत्येक वेळी हा प्रकारच अवघड आहे मला, आणि तो सादर करणं त्याहून अवघड. कारण ते झालं तर उत्तम होईल, नाही झालं तर अगदी म्हणजे फ्लॉप. खरंय. लोकांना ते दुसऱ्या क्षणी आवडेन असं होतं. त्यामुळे ते अत्यंत मोठा चॅलेंज असतं संगीतिका. आणि आत्ता मी काही मुंबईत बघितल्या किंवा काही इकडे पुण्यात पण सादर झाल्या रामायणावर संगीतिका केली नगरमधल्या. तर अतिशय हुशारीने संगीतिका, एकही वाक्य डायलॉग हा बोलून नाही, तर तो संगीतात नाही, तर तो लोकांना बांधून ठेवणं हे अत्यंत अवघड आहे. त्यामुळे एक तर तो तयार करणारा चांगल्या दर्जाचा पाहिजे, नाही तर त्यांनी तो प्रकार जाऊच नाही वाटेला. त्यामुळे मी म्हणेन संगीतिका अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये वाटेल तसे प्रयोग न करता अत्यंत अभ्यासपूर्णच प्रयोग झाले पाहिजे. उगीच काहीतरी ही चाल ह्याला बांधायची आणि मध्ये कुठेतरी करून दुसरीकडे जायचं आणि काहीतरी विशुद्ध स्वर लावायचे आणि मग तिसरंच काहीतरी सिम्फनी सादर करण्यासाठी, मग ती सगळी कानाला चांगली आवडत नाही. पण संगीतिका हा प्रकार माझ्या दृष्टीने मी सादर केलाय तर तो इतका सोपा नाही. संगीतिका हा संगीत नाटकामध्ये सुद्धा एका ठिकाणी झालेला आहे त्याचा प्रयोग. संगीत सौभद्र हे नाटक भाषाप्रभू गदिमांनी ते गीत सौभद्र म्हणून त्यांनी पूर्ण लिहिलेले आहे. त्यातले सगळे संवाद जे आहेत ते पद्यमय आहेत ते. हा, त्याचे मोजके प्रयोग झाले, पण तो प्रयोग म्हणून तो झालेला आहे तिथे. साक्षात गदिमांनी ते केलं, म्हणजे त्या पद्धतीचं ते प्रतिभा त्यांची ते नक्कीच त्याच्यामध्ये आहेत. पण ते त्याचे प्रयोग फारसे नाही होऊ शकले, पण ते झालेले आहे म्हणजे तसं ते. म्हणजे संगीत नाटकात संगीतिकेचा प्रयोग मिलाप झालेला आहे. पण मला असं वाटतं या दोन वेगळ्या कला आहेत आणि त्या दोन वेगळ्या पद्धतीनेच राहाव्यात. आपण पुन्हा एकदा संगीत नाटकांकडे मूळच्या वळूयात. आतापर्यंत आपण पारंपरिक संगीत नाटकांबद्दल बोललो. मला 2 नाटकांची उदाहरणं घ्यावीशी वाटतात. त्यातलं एक म्हणजे संगीत कटार काळजात घुसली आणि दुसरं म्हणजे कथा ही बिलासखानी तोडीची. तर पडदे वापरून किंवा पारंपरिक पद्धतीने सादर केलेलं संगीत नाटक आणि ही 2 नाटकं, ह्याच्यामध्ये थोडासा एक फरक आहे, ते म्हणजे मांडणीमध्ये. तर आता ते प्रयोग म्हणून त्या काळी किंवा आता संगीत बिलासखानी तोडीच्या वेळेला सुद्धा प्रेक्षकांनी तो खूप चांगल्या पद्धतीने रिसीव्ह केला. तर अशा पद्धतीने आत्ताची नाटकं नक्कीच होऊ शकतील, नाही का? निश्चित होऊ शकतील. आणि आता माझं म्हणणं आहे की अशा प्रकारांनीच व्हावीत, लोकांना ती आपलीशी वाटावीत. आता खूप भरजरी सेट्स आणि पडदे हे प्रॅक्टिकली अवघड आहे. त्यातही सौंदर्य आहेच. पण आता असे पाहिजेत की जे अरे आपल्याला ओळखीचं आहे, हे मंदिर आपल्या ओळखीचं आहे, हा सेट आपल्या ओळखीचा आहे, म्हणजे आपल्या घरातच होतंय किंवा आपल्याला माहितीच्या वातावरणात हे काहीतरी घडतंय. म्हणजे कट्यारचं सुद्धा बघा, अतिशय छान सेट असे होते, फिरता रंगमंच होता. आता तो केला जात नाही काही तांत्रिक गोष्टींमुळे.
पण अतिशय सुंदर. पटकन ते मंदिर यायचं आणि पटकन आम्ही त्या हवेलीत जाऊन न्यायचो. बरोबर. स्टेज फिरलं की मंदिर, स्टेज फिरलं की हवेली. पण ती हवेली पण अशी होती की आपल्या घरात वाडा, भोरचा वाडा कोणी पाहिला असेल तर त्या वाड्यासारखी ती हवेली होती. म्हणजे तर हे नेपथ्य आणि हे जे बदल आहेत ना, छोटे मोठे बदल आहेत, पण ते आत्ता व्हायला पाहिजेत आणि आता होऊ शकतील. आत्ता आम्ही मत्स्यगंधा नाटक आत्ता त्याचसाठी प्रयोग केला. तो प्रयोग असा होता की मोठे मोठे सेट लावण्याऐवजी आम्ही ब्लॉकिंग म्हणजे छोट्या रंग म्हणजे समीप रंगमंचावर अतिशय जवळ लोकांच्या खाली, त्याला स्टेज नाहीये, खाली सादर केलं, जिथे बॉक्सेस आहेत, जिथे सजेस्टिव्ह सगळा सेट आहे आणि मत्स्यगंधा सादर केला. मी तुम्हाला सांगते की लोकांना क्षणभरही वाटलं नाही की इथे मोठे मोठे पडदे नाही आहेत किंवा इथे मोठे मोठे काही सेट आम्ही लावले नाही आहेत. काही नाही, ब्लॅक बॉक्सेस आहेत, 2-3 सजेस्टिव्ह झाडं आहेत, झोपडी सुद्धा नाहीये, झोपडी कटआउट सारखा थोडा लावला. तर अशा प्रकारे हे बदल करण्याची गरज आहे. जर त्याचं इकॉनॉमिकली बघायचं असेल, बरोबर, सगळ्या व्यावहारिक दृष्ट्या जर तो प्रयोग जास्तीत जास्त करायचा असेल आणि तो पुढे न्यायचा असेल तर हे बदल करायला हवे आणि ते लोकांना आवडतात. आणि तो आता आम्ही प्रयोग चालू केले. म्हणजे जसं मत्स्यगंधा जुनं होतं तसं आता आम्ही नवीन नेपथ्यावर नवीन सादरीकरण, त्यातल्या पण गोष्टी कॉम्पॅक्ट केल्या. त्यातल्या सुद्धा डायलॉग डिलिव्हरी पूर्वीची मत्स्यगंधाची काही आमचे सिनियर होते, त्यांची डायलॉग डिलिव्हरी वेगळी होती. आता मी आमच्यात बोलण्यासारखी करतो. अगदी अगदी नवीन पिढीला आकृष्ट करण्यासाठी. अर्थात की दादा काय हो दादा असं म्हणायचं होतं ना. तो पूर्वीचं जरा थिएट्रिकल असं, काय हो दादा तुम्ही इकडे कशाला आलात, मी नाही जा असं. मी कॅज्युअली आता बोलू शकते, काय हो दादा मी हे नाही करणार. आपण जे आता नॉर्मल आणि कॅज्युअल बोलणं आणलंय थोडंसं, एकदम पण नाही. म्हणजे सुभद्रा नाही अशी बोलणार, रुक्मिणी नाही बसणार, पण सत्यवती बोलू पण शकेल कारण तिचं तसं ते कॅरेक्टर दाखवलंय, अल्लड एखाद्या मुलीपासून ते राजमातेपर्यंत. त्यामुळे त्या गोष्टीचा थोडा विचार करून सादरीकरण नुसतं नेपथ्यात नाही तर बोलण्यात, आमच्या कॉस्ट्युम्स मध्ये ते लफेदार मोठे नाही, सजेस्टिव्ह, ती झोपेल का अशी रात्री एवढी. म्हणजे आम्ही तो वास्तववादी थोडासा विचार करत केला की दागिने घालून कोण झोपेल, मुकुट घालून कोण झोपेल. नॉर्मल आमचा भीष्म सुद्धा एक नॉर्मल वेशात आला बाहेर. तो जे देवव्रत झालेला असतो, तो शिकारीला गेलेला असतो. आमच्या दिग्दर्शक आशुतोष नेर्लेकरांनी इतके हुशारीने काही आम्हाला बदल घडवायला सांगितले आणि ते पटले आम्हाला. म्हणजे मी पारंपरिक सुद्धा करत होते, पण मी आता हे बदल झालेलं करते, पण मी एन्जॉय करते तेवढाच बदल, कारण तो मला आपलासा वाटतो आणि तो कन्व्हिन्स होते मी त्याला माझ्या मानसिक प्रेक्षकांना सुद्धा तो तेवढाच आपलासा. देवव्रत असाच आलाय, तो शिकारीला चाललाय, तो कशाला दागिदागिने घालून चमकेल नाही का, म्हणजे मिळणारी शिकार निघून नाही का जायची. जंगलात फिरताना बरोबर. हे पूर्वीच्या लोकांना कदाचित ते डोक्यात नसेल येत किंवा त्यांना ते मान्य नसेल, पण आता आपण ह्या सगळ्यांच्या साठी, प्रेक्षकांसाठी आणि त्यांना आपलंसं वाटावं. आता बौद्धिक दृष्ट्या प्रेक्षक पण हुशार झालेत, ते ह्या मुद्द्यावर वाद घालू शकतात किंवा हे काय असं होतं का तेव्हा. गंमत मला इथे अशी वाटली बघ ना, तू आता म्हणालीस की पूर्वीच्या लोकांना कदाचित, पण मला वाटतं की तेव्हाची गरज वेगळी असेल प्रेक्षकांची. बालगंधर्वांना फक्त बघायला येणं किंवा त्यांच्या, आपण म्हटलंय ना की त्यांच्या साड्या बघायला येणं, स्टाईल बघायला येणं, ते आकर्षण होतं मागच्या सगळ्या लोकांचं. आणि आता आपलं असं झालंय की आता पॉझिटिव्ह विचार करायचा म्हटलं तर आता लोक खूप छान जोखायला लागलेत कलेला. बरोबर. त्याच्यामुळे आता तुम्ही हे नाही दिलं तरी चालणार आहे त्यांना, पण तुम्ही जे सादर करतो आहोत आपण त्यांच्या समोर, ते मात्र त्यांना सोनं लागतं. त्यामुळे कदाचित समीप रंगमंचाची मला वाटतं ही ताकद आता आपण नक्कीच ओळखून तुम्ही जे करताय ते खरंच छान आहे, कारण इथे नवीन पिढी येण्याचे खूप जास्त चान्सेस मला यशस्वी झाला आमचा. अगदी कॉलेजची लोक आली, नवीन जनता आली आणि मांडी घालून समोर बसून नाटक त्यांनी पाहिलं आणि त्यांना ते कौतुक वाटलं की हे तुम्ही खरंच लाईव्ह गाताय. मला नेहमी वाटायचं की कसं काय एकाच वेळी कसं चालू होतंय, की स्वरही चालू झाला आणि त्याची ह्यासाठी तरी ते बघायला यायला लागले. अगदी. आणि ते म्हणले हो असं आहे का, तुम्हाला स्वर कधी मिळाला, म्हटलं त्याचीच तर तालीम असते की ऑर्गन वादकाला ते डायलॉग माहिती पाहिजे, ऑर्गन वादकाने त्याच वेळी स्वर दिला पाहिजे आणि त्याच वेळी आम्ही फिल्टर्ड गायला पाहिजे. असं पण आम्हाला सुरात गायला लागतं.
चुकांना काहीही माफी नाही. संगीत देवबाभळी हे खरं तर त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण नक्कीच होईल नवीन संगीत नाटकाचं. आणि मग असा विषय थोडासा पुढे की जसं बोलण्यामध्ये फरक झाले तसंच पूर्वीचे अभिनेते समोर येऊन एकमेकांशी जरी बोलायचं असेल तरी प्रेक्षकांकडे तोंड करून बोलायचे, पण आता ते मात्र बदललंय. अगदी जास्त रिअलिस्टिक आणि खूप रिअलिस्टिक आहे, खूपच छान. पाठ करायची नाही वगैरे असे काही काही खूप नियम होते, ते आता थोडेसे आम्ही बदललेत की ते पाठ नॅचरल होऊ दे, त्यांना त्यांचं वाटू दे नाटक, त्यांना काहीतरी वेगळं आपण बघतोय असं नव्हतं, त्यांना त्यांच्यात घुसू दे. खरं. आणि आता 2000 प्रेक्षकांसमोर सादर करण्याची आता गरज नाहीये. हे उलट जसं माधुरी म्हणाली तसं समीप रंगभूमी किंवा हे छोटे छोट्या ठिकाणी प्रयोग करणं हे जास्त लोकांच्या जवळ जाण्याचा एक चांगला मुद्दा, त्याच्यातून चांगला प्रेक्षक घडू शकेल. आम्ही सुरुवात केली आणि माझं तर आम्ही आता कलांगण अकॅडमी स्थापन केली आहे. त्यातनं तर आमचं हेच आहे की स्टेजवर सुद्धा, कॉलेजच्या स्टेजवर, एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसच्या छोट्याशा हॉलमध्ये सुद्धा संगीत नाटक सादर झालं पाहिजे. करू शकलो पाहिजे. माझ्या काही सिनियर लोकांचा ह्याला विरोध आहे, मी समजू शकते, कारण त्यांनी जो सुवर्ण काळ पाहिलाय त्यांना त्यांची ही रंगभूमी अशा छोट्या जागेवर येणं मान्य नसेल, पण ही टिकवायची असेल, अगदी ही लोकांपर्यंत जायची असेल आणि ह्याला अजून पुन्हा एकदा सुवर्णकाळ आणायचा असेल तर हे प्रयोग करणं गरजेचं आहे. म्हणजे म्हणते ना की 2 पावलं आपण मागे येऊ पण ती झेप घेऊ पुढे. त्यासाठी हा विरोध आहे काहींचा की हे नाही, हे बरोबर नाहीये फॉर्मॅट, हे नाही आवडत आहे. म्हणजे हा प्रेमळ त्यांचा रुसवा आहे, मी समजू शकते, पण ही गरज आहे प्रेक्षकांकडे नवीन प्रेक्षक तयार करण्यासाठी ही गरज आहे. आणि ही छोट्या छोट्या स्केलवर संगीत रंगभूमी गेली पाहिजे. अगदीच. कारण नवीन कलाकार किंवा हे जे आपण म्हणतोय तिला शाश्वत ठेवायचं असेल, सस्टेनेबल ठेवायचं असेल तर या प्रेक्षकातून कलाकार घडणं हा मला वाटतं आपला तुम्हा सर्वांचा पुढचा उद्देश असणार आहे. त्याच्यामुळे मग मला मार्केटिंग आता सगळ्याला लागतं बघ, म्हणजे तू कुठलीच गोष्ट बोलल्याशिवाय विकू नाही शकत आहेस. त्यामुळे संगीत मत्स्यगंधा किंवा संगीत सौभद्र बॉक्समध्ये प्रेझेंट होणार आहे हे एवढंच मला वाटतं पुरेसं आहे आताच्या पिढीला तिथे खेचून आणण्यासाठी, की ते बघायला येतील की मग बाबा कसं करणार, काय करणार. खरं. आणि मग तिथे तुम्ही जिंकता. कारण जे तू म्हणालीस की ती क्युरिओसिटी जरी आपण उत्पन्न करू शकलो की हे कसं होतं बाबा, मग हे चॅलेंजिंग आहे, हे यांना चॅलेंजिंग लागतं. मला इन्फिनिटीच्या माध्यमातून सांगा असं वाटतंय, कारण इन्फिनिटी रेडिओ हा तुमचा इतका रुजलेला आणि मला पण आवडणारा तुमचा इन्फिनिटी रेडिओ आहे, त्या माध्यमातून सांगावं असं वाटतं की आमचं तर असं स्वप्न आहे की शाळांमध्ये संगीत नाटक मुलांनी केलं पाहिजे. ह्या गॅदरिंगमध्ये आम्ही संगीत शाकुंतल केलं असं जेव्हा मला ऐकायला मिळेल की अमुक अमुक शाळांनी ह्यावेळी सौभद्र केलं बरं का, लहान मुलांचं सौभद्र केलं बरं का, कारण शिलेदारांनी केलेलं आहे लहान, तर असं जेव्हा घडेल किंवा शाळांमध्ये त्यांच्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये, मोठ्या मोठ्या गॅदरिंगमध्ये जेव्हा संगीत नाटकाचे प्रयोग व्हायला लागतील, व्यवस्थित 2-2 तास मुलं येऊन छान आपले आपले करतात, त्यावेळी जिंकलो आम्ही. तू जसं तुझ्या मुलीचं उदाहरण दिलंस निर्झरीचं, तुला वेगळे प्रयत्न नाही त्यासाठी करायला लागले, ते संस्कार तिच्यावरती होत गेले. ते आत्ताच्या मुलांना नाही, जिथे पाटी कोरी आहे ना असा एक तो निरीक्षण आहे. आत्ताची पिढी खूप जास्त ग्रास्प पटकन करणारी आहे, त्यांना फक्त समोर ठेवलं ना की ते बरोबर घेतात ते. आणि सगळ्यात छान समोर काय ठेवायचं आणि काय ठेवलंय ते होत नाहीये. अगदी बरोबर. म्हणजे पालकांकडनं बरेचदा ते नाही हो संगीत नाटक त्याला नाही कळणार, मी म्हणतात चुकीचं आहे. उलट ते इतके प्युअर असतात. संगीत रंगभूमी एक तर पवित्र आणि प्युअर सुसंस्कृत, त्याच्यात भाषा सुद्धा तुम्हाला अशी तशी सापडणार नाही. ही संगीत रंगभूमीतले जेव्हा कॅरेक्टर, नारदाच्या गमती जमती, कृष्णाच्या गमती जमती, जेव्हा मुलं जास्त अप्रिशिएट करतात त्यांना ते कॅरेक्टर जास्त लक्षात राहतं. नारद मुनींचं येणं, कळ लावणं किंवा कृष्णाचं गुपचूप बलरामाबरोबर काहीतरी करणं हे त्यांच्या लक्षात राहतं, कारण ते इतके प्युअर हार्टेड सगळी मुलं असतात. पण ते जर पालकांनीच त्यांना जर भिंत अंडर एस्टिमेट नाही करायला, गैरसमज काय करून दिला जातो की संगीत नाटक म्हणजे नुसती गाणी, तेव्हा ती येतच नाहीत. पण जेव्हा येतात
अरे हे तर किती छान आहे. म्हणजे ही अगदी कॉमन म्हणजे प्रतिक्रिया सुवर्ण असते, तुलेला अरे जेव्हा घरी संगीत नाटक तुला किती होते. छान आहे, आम्ही का इतके दिवस बघितलं नाही. हो हो हे असे नाही का संजय दादा, सुवर्ण तुले जेव्हा तुला होते तेव्हा टाळ्या वाजवणारी लहान मुलं असतात, त्यांना क्या बात आहे. अतिशय आवडतं ते तुला जेव्हा अशी वर छान. येते कृष्णाची तुळशी पत्र घालून. पण किती सुंदर संदेश आहे. मुलांना आणि मुलांच्या चष्म्यातून पाहू देणं खरंय, हे सगळ्यात अगदी खरंय. आवश्यक आहे. खरंय. खरंय. म्हणजे ते संगीत नाटकाचा प्रयोग म्हणजे तसं पाहिलं ना, तर एका दृष्टीने तो एक संस्कार आहे. वा. एक्झॅक्टली. हा, तो संस्कार आहे. ते काय आपल्यामध्ये झिरपतंय ना, ते आपल्याला ते नंतर कालांतराने कळतं. खरंय खरंय. पण ते प्रयोग पाहत असताना त्यातली भाषा, त्यातलं आशय, त्यातली जीवनातील शाश्वत मूल्य त्या पद्यामधून असेल किंवा गद्यामधून, ते खरोखर संस्कार आहेत. म्हणजे विराज माधुरी, मला एक अगदी सांगावंसं वाटतं इथे मुद्दामून पालकांसाठी, की कुठल्या तरी वर्कशॉपला मुलांना घालून त्यांच्याकडनं वियर्ड कुठला तरी विषय हाताळायचा, हुंडाबळी काय आणि काय, त्या लहान मुलांकडनं नको ते प्रश्न डोक्यासमोर त्यांच्या ठेवून त्यांच्याकडनं ते करून घ्यायचे आणि त्यात काय तुम्ही परफॉर्म केले, हा हा काटा आला. पण मला हे वाईट वाटतं की हे विषय न देता त्यांना त्यांच्या बालमनाला दुःख न होता अतिशय चांगले संस्कार देणारे आपले पौराणिक छान छान गोष्टी अशा जर तुम्ही दिलात तर ते जास्त आत्ता गरजेचं आहे. आत्ताच्या सगळ्या भावना शून्य होत गेलेल्या समाजासाठी का झालेत, कारण त्यांना नको त्या वयात नको त्या गोष्टी करून घेतल्या जात आहेत. मॅच्युअर्ड विषय कशासाठी त्यांना हाताळायचे. बरोबर. ह्या रंगभूमीला सुद्धा काहीतरी त्याला मर्यादा ठेवावी त्यांनी, बालरंगभूमी विशेष करून. म्हणजे मी आम्ही इतके फॉर्च्युनेट आहोत की सुधा करमरकर, गौरी पडते, कांचन सोनटक्के यांचं आम्हाला त्यावेळी इतकं छान मार्गदर्शन मिळालं. शाळा माझी, मी शाळेमध्ये असं शिबिर व्हायची, मी सुद्धा शिबिरातनं तयार झालेली आहे किंवा अभिनयासाठी. पण त्यावेळी आम्हाला सुंदर राजकन्या, राजपुत्र, भूगोलाचा गोल वगैरे असं नक्षत्रांचे देणे, यामध्ये मग त्या मुलांची कल्पनाशक्ती आणि असे विषय हाताळले जायचे. त्यामुळे आम्ही दुखावलं गेलो नाही. कुठल्याही प्रकारची भीती, कुठल्याही प्रकारची समाजातनं काहीतरी वेगळं एक संदेश आम्हाला कधी त्या वयात नाही मिळाला. बरोबर आहे. त्यामुळे पुढे जाऊन कळणारच असतं जेव्हा स्वतः मुलं विचार करायला लागतील. एक्झॅक्टली. आणि मगाचचा मुद्दा तू म्हणालीस तसं की शाळांमध्ये हे संगीत नाटकं व्हायला हवे. तुमच्यासारखे कलाकार निश्चितपणे तयार आहेत हे सगळं द्यायला, घेण्याची गरज आहे. आणि सुरुवात जरी झाली ना तरी हे कुठेही थांबणार नाही ही खात्री आहे. म्हणजे आजच्या चर्चेतनं असं झालं विराज माधुरी, तर मला अतिशय आनंद होईल कुठल्या तरी शाळेला वाटलं की आपण जरा ह्या संगीत रंगभूमीकडे वळू किंवा या रंगभूमीसाठी काहीतरी आपल्याला करता येईल का विचार करू. तर छान सुफळ संपूर्ण चर्चा. श्रोते हो, मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने आज सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री अस्मिता चिंचाळकर आणि मराठी संगीत रंगभूमीवरले ॲक्टिव्ह कलाकार आणि अभिनेते संजय गोसावी सर आज आपल्यासोबत होते आणि छान गप्पा रंगलेल्या आहेत. तुम्हाला या गप्पा कशा वाटल्या आम्हाला जरूर कळवा. आणि त्याचबरोबर यापुढे ज्या संगीत नाटकाची जाहिरात तुम्ही बघाल त्या संगीत नाटकाला आवर्जून प्रेक्षक म्हणून जा, भरभरून दाद द्या आणि आपली ही रंगभूमी पुढे कशी जाईल याचा विचार तुम्ही स्वतः करा. तो विचार आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा द्या. अशा शुभेच्छा मला वाटतं आपण सगळेजण एकमेकांना देऊयात. ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. आजच्या या संवादातून आम्ही चौघही जण तुमचा इथेच निरोप घेतो आहोत. नमस्कार. 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 श्रोते हो, मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार अस्मिता चिंचाळकर आणि संजय गोसावी यांचा सहभाग असलेला
आजचा इन्फिनिटी विशेष गप्पांचा कार्यक्रम आत्ता आपण ऐकलात इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM तसंच आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs Infinity, PCTs Infinity, PCTs Infinity, PCTs Infinity. PCTs Infinity 90.4 FM, reflecting you.